आकाशवाणी सांगली केंद्र G20 परिषदेनिमित्त आकाशवाणी सांगली केंद्र आणि विलिंग्डन महाविद्यालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विविध स्पर्धांचा आकाशवाणी वृत्तांत गेले 2 दिवस आपण ऐकत आहात. आज याचा तिसरा आणि अंतिम भाग पारितोषिक प्राप्त स्पर्धकांनी सादर केलेल्या निबंधातील काही अंश प्रसारित करीत आहोत. उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक प्राप्त झालं विलिंग्डन महाविद्यालयाच्या निशा घोरपडे हिला. विषय होता इस्रोची अंतराळ भरारी. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने देशाचे सर्वात मोठे लॉन्च व्हेइकल मार्क 3चे नुकतेच प्रक्षेपण केले आणि एक नवा इतिहास रचला. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन प्रक्षेपण केंद्रातून इस्रोने व्यावसायिक उड्डाण करत 36 उपग्रहांना निश्चित केलेल्या कक्षेत स्थापित केले. या प्रक्षेपण वाहनाची लांबी 43.5 मीटर असून उपग्रहाचे वजन 5.805 किलो इतके आहे. हा उपग्रह ब्रिटनच्या एका दळणवळण कंपनीचा असून त्याची भारतासोबत भागीदारी आहे. 643 टन वजनाचे हे प्रक्षेपण यान इस्रोच्या आतापर्यंतच्या यानांपेक्षा सर्वाधिक वजनदार असून त्याने आतापर्यंतची 5 यशस्वी उड्डाणे पूर्ण केली आहेत. गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात या कंपनीचे 36 उपग्रह सोडले आहेत. इस्रो ही जागतिक पातळीवर महत्त्वाची अंतराळ संशोधन संस्था म्हणून ओळखली जाते. इस्रोची कमर्शियल कंपनी न्यू स्पेस इंडिया लिमिटेड ही कंपनी अनेक देशांचे कंपन्यांचे उपग्रह विकसित करणे आणि प्रक्षेपण करण्याचे कामही करते. कमी खर्चात प्रक्षेपण करण्याची क्षमता विकसित झाल्याने या देशावरचा विश्वास आणखी वाढला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ कार्यक्रमात इस्रोचा दबदबा वाढत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ कार्यक्रमात इस्रोच्या प्रतिष्ठेत वाढ करणारे आहे आणि व्यावसायिक सेवेची मागणी वाढविण्यासाठी देखील हे उड्डाण उपयुक्त ठरेल. इस्रो आणि संबंधित संस्थांचा विकास करण्यास प्राधान्य देण्याबरोबरच सरकारने अंतराळ संशोधन क्षेत्रात खाजगी गुंतवणूक आणि स्टार्टअपचा सहभाग वाढवण्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. या प्रयत्नातून सकारात्मक परिणाम पाहावयास मिळत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एका खाजगी कंपनीच्या रॉकेटने इस्रोने यशस्वी प्रक्षेपण केले. या प्रक्षेपणानंतर वनवेबचे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत लो अर्थ ऑर्बिट 618 उपग्रहांचा एक गट तयार करण्याचे लक्ष्य पूर्ण केले. या आधारे जगातील कानाकोपऱ्यात उपग्रहाच्या मदतीने ब्रॉडबँड इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा केला. वनवेबने आतापर्यंत 18 प्रक्षेपणातून उपग्रह लो अर्थ ऑर्बिटमध्ये सोडले. दुसरीकडे न्यू स्पेस इंडिया लिमिटेड NSL चे हे दुसरे मिशन होते. या युनिटमध्ये वनवेबच्या 72 उपग्रहांना 2 टप्प्यांच्या मदतीने पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थिर केले. यासाठी NSIL ने 1000 कोटींचा करार केला. 1999 पासून आतापर्यंतच्या भारताने 422 परकीय उपग्रह यशस्वीरित्या अंतराळात सोडले. वनवेब सॅटेलाइट ही इंग्लंडची कंपनी असून यामध्ये ब्रिटन सरकारने सोबतच भारतातील भारती एंटरप्राइजेस, फ्रान्सची युटेलसॅट, जपानची स्पॉटबॅंक, अमेरिकेची ह्यूज नेटवर्क आणि दक्षिण कोरियाची हन्वा यांची प्रमुख भागीदारी आहे. या कंपनीचे मुख्यालय लंडनमध्ये आहे. जगभरात अतिजलद आणि दर्जेदार ब्रॉडबँड सेवा देण्यासाठी ही कंपनी काम करत आहे. वनवेबने इस्रोसोबत एक करार केलेला आहे. या करारानुसार एकूण 72 उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे 1000 कोटी रुपयांहून अधिक लॉन्चिंग शुल्क आकारण्यात येणार आहे. इस्रोकडे असणाऱ्या सर्वात मोठ्या ऑर्डर्सपैकी ही एक ऑर्डर आहे. गेल्या दशकभरात विज्ञान तंत्रज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात इस्रोने मिळवलेल्या यशाची ही पोहोचपावती आहे. अत्याधुनिक अंतराळ तंत्रज्ञानामध्ये इस्रोने आता आपले साम्राज्य निर्माण केले आहे. चंद्रावर मानवरहित यानाच्या प्रक्षेपणाबरोबरच स्वतःची नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम ॲस्ट्रोसॅट RSLV-TC हे स्वदेशी बनावटीचे अंतराळयान, मंगळयान यांसह अनेक यशस्वी मोहिमा इस्रोच्या खात्यात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेलेल्या आहेत. आता चांद्रयान-3 मोहीम फत्ते करून दाखवणारच असा चंग इस्रोच्या चमूने बांधला आहे. अलीकडेच इस्रोचे अध्यक्ष S. सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान-3 अभियानाची संपूर्ण तयारी झाली आहे. सगळ्या चाचण्या घेऊन झाल्या. GSLV मार्क 3चा उपयोग या प्रक्षेपणासाठी केला जाईल.
चांद्रयानचे प्रक्षेपण करण्याच्या दृष्टीने योग्य वेळेची चाचणी करण्यात येत आहे. 14 जून या दिवशी हे यान अवकाशात झेपावले आहे. अनेक परीक्षणे आणि चाचण्यांच्या यशामुळे यंदाच्या मोहिमेमध्ये कोणतीही उणीव राहिली नाही. चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील वैश्विक क्षमता कैक पटीने वाढली आहे. अब्दुल कलाम म्हणतात, स्वप्न तेव्हाच खरी होतात जेव्हा आपण ती पाहायला तो झाला विलिंग्डन महाविद्यालयाच्या साक्षी पाटील हिनं घेतलेला विषय वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे का? वाचन संस्कृती ही आपली फार वर्षापासून चालत आलेली संस्कृती आहे. ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती, ग्रंथ शिकवतो अज्ञानाच्या अंधाराच्या राती, त्याच्या तेजामधून जन्मा येते क्रांती. पूर्वीच्या काळी अनेक महान विद्वान व्यक्तींनी लिहून ठेवलेले अनेक महाग्रंथ, कादंबरी, लेख ते आजही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. मग ते रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, भगवद्गीता इत्यादी. त्यांचे अनुभव, विचार, कल्पना, ज्ञान हे त्यांनी त्यात प्रकट केले आहे. त्यांची देवाणघेवाण ही पुस्तकांच्या माध्यमातून होत आहे. अशा थोर ग्रंथांच्या वाचनामुळे कळत नकळत आपल्यावर त्यांचे संस्कार होत असतात. धार्मिक, शैक्षणिक, वैचारिक अशा वेगवेगळ्या माध्यमातून वाचनाचे ज्ञानामृत ओसांडून वाहत असते. वाचनामुळे अनेक लोकांच्या जीवनातला अंधकार नष्ट झाला आहे. देश प्रगल्भ, विकसित, सुशिक्षित बनला तो वाचनानेच. वाचनाने ज्ञानाचे अमृत होऊन पुढे सर्वांगीण विकास होतो. जुन्या कालखंडात विशिष्ट ठिकाणी नियोजित पारायणे, अभंग, पोवाडे, ओव्या ठेवल्या जात असायच्या. अशा पारायणाचा म्हाताऱ्या माणसापासून ते लहानग्यापर्यंत उत्तम परिणाम होतो. पूर्वी आपल्या मनोरंजनासाठी व मनाला विरंगुळा म्हणून मोठ्या प्रमाणात ग्रंथ वाचले जायचे. वाचन संस्कृतीतूनच सुशिक्षित समाज निर्माण होतो. तसेच वाचनाची आवड, सवड आणि सवय निर्माण करणे हे वाचन संस्कृतीचे मूळ कार्य आहे. वाचन संस्कृती केवळ वाचन संस्कारच रुजवत नाही, तर वाचन प्रक्रिया, वाचनपट, वाचन वेग इत्यादीबद्दल वाचकात जाणीव जागृती निर्माण करून वाचन निर्दोष व कौशल्यपूर्ण बनविण्याचा प्रयत्न करत असते. करावे सातत्याने वाचन, होते ज्ञानाचे आचरण, सुसज्ज भवितव्य घडण्याचे साधन, ज्ञानामृताने मनुष्य बनतो परिपूर्ण. वाचन साक्षरता प्रचार करण्याचे कार्य वाचन संस्कृतीत घडत असते. संस्कृती ही तशी अदृष्ट गोष्ट असली तरी तिचे परिणाम मात्र दृश्य आणि अनुभवजन्य असतात. वाचनातून अनेक घडणाऱ्या शिक्षण, ज्ञानप्रसार, माहिती प्रसारण, विचार विस्तार होतो. समाजाचे कल्याण, विकास, चांगल्या गोष्टीचे महत्त्व लोकांना उमजते. वाचन केल्यामुळे मेंदूला चालना मिळते. नवनवीन शब्दामुळे त्याच्यात प्रगती होत असते. माहितीचा साठा निर्माण होतो. तसेच ज्ञानात भर पडते. एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद आहे वाचनात. वाचनामुळे आपण ज्ञान संपादन करतो, विचारशक्ती वाढते आणि आपल्याला चांगल्या गोष्टींची प्रेरणा मिळते. जनजागृती होऊन अंधश्रद्धा निर्मूलन होते. वाचनाची आवड मनुष्याचे भवितव्य उत्तम घडवते. विचारांची कार्यक्षमता उच्च होते. समाजात होणाऱ्या अन्याय, विकृती, नीच स्वभाववृत्ती कमी होण्यास मदत होते. वाचन संस्कार आणि संस्कृती संवर्धन महत्त्वपूर्ण उपाय आहे. माणसाला घडविणारा सुसंस्कार आहे. सर्वांनी वाचन संस्कृती जपली पाहिजे. ग्रंथ वाचन सातत्याने चालू ठेवले पाहिजे. तरच देशाची वाटचाल उन्नतीच्या दिशेने होईल. एक व्यक्ती एक पुस्तक अशी सर्वांनी भावना बाळगली पाहिजे. तरच वाचन संस्कृती टिकून राहील. मनुष्याची मनोवृत्ती वृद्धिगत होईल. वाचाल तर शिकाल, शिकणार तर जगाल, जगणार तर स्वतः बदलाल, स्वतः बदलले तर दुसऱ्यांना बदलाल, दुसरे बदलले तर जग जिंकाल. आणि तुम्ही तेव्हाच जिंकाल जेव्हा तुम्ही वाचाल. म्हणून वाचाल तरच वाचाल. आतापासून सर्वांनी संकल्प करूया की प्रत्येकाने किमान एक पुस्तक दररोज वाचलेच पाहिजे. आपली वाचन संस्कृती जपली पाहिजे. स्वार होऊया शब्दांवरती वाचन ध्यास एक मनी, स्वार होऊया शब्दांवरती वाचन ध्यास एक मनी, वाचतो जो काही निरंतर तोच म्हणावा खऱ्याने, वाचतो जो काही निरंतर तोच म्हणावा खऱ्याने. हाती पुस्तक घेऊया वाचन. गणपतराव आरवाडे कॉलेज ऑफ कॉमर्सची विद्यार्थिनी पूजा साळुंखे हिला विषय होता इस्रोची अंतराळ भरारी. जय भारत देशा तुझ्या चरणी, कोटी कोटी माझे नमन असो. नाम तुझे विश्वात साऱ्या, नित्य नित्य हे उच्च वसो. भारत माता की जय असे नारे दिले जात आहेत. देश किंवा
मातृभूमीविषयीची ही विलक्षण आस्था खूप महत्त्वाची आहे आणि अशा दिवशी आपण भारतीय म्हणून एक होत असतो. एकतेचं दर्शन आपल्याला पाहायला मिळतं. आपल्या देशाची संस्कृती खूप प्राचीन आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा मोठा इतिहास आपल्या पुढे उभा आहे. सुमारे 150 वर्षांचे पारतंत्र्य आणि त्यातून मुक्ततेसाठीचा व्यापक संघर्ष आपण सगळेजण जाणून आहोत. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही सर्वव्यापी प्रतिज्ञा आणि संविधानावर आपली कमालीची निष्ठा आहे. आज आपण 21व्या शतकामध्ये वावरत आहोत. आपल्या भारत देशाने विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये खूप प्रगती केली आहे आणि या क्षेत्राबरोबरच भारताने अंतराळ क्षेत्रातही आपल्या अभूतपूर्व कामगिरीने विशेष ठसा उमटविला आहे. अंतराळ प्रगतीच्या बाबतीत आपल्या देशाने लक्षणीय झेप घेतलेली आहे. आज अनेक देशांच्या उपग्रहांचेही यशस्वी प्रक्षेपण भारत करतो आणि आपल्या भारताची अंतराळ भरारी ही उल्लेखनीय आहे. अंतराळ भरारी हा शब्द कानी पडताच ज्याचं नाव घेतलं जातं आणि ते म्हणजे इस्रो ही संस्था. इस्रो ही संस्था आपल्या भारत देशाचे नाव मोठे करत आहे. भरपूर अविश्वसनीय कार्य जगासमोर आणून दाखवत आहे. भारत देश खूप प्रगती करत आहे आणि दिवसेंदिवस देशाचे नवे रेकॉर्ड बनत आहे. भारताचे जगामध्ये नाव बनविण्यात इस्रोची भरपूर मोठी भूमिका आहे. आजकाल आपण इस्रो या संस्थेचे नाव दूरदर्शन व वृत्तपत्र यांमध्ये ऐकत असतो. प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी इस्रो ही संस्था अभिमानाची बाब आहे. भारतीय विज्ञानाचा सर्वात मोठा विजय म्हणजे इस्रो आणि इस्रोची अंतराळ भरारी. इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था. इस्रो ही भारताची सर्वात मोठी अंतराळ संस्था आहे, जी राष्ट्रीय अंतराळ स्रोतांच्या देखभालीची काळजी घेते. तसेच नवीन आणि मोठ्या शोधासह भारताचे नाव केवळ देशातच नव्हे तर परदेशातही प्रकाशित झाले आहे. कर्नाटक राज्याची राजधानी बेंगळुरूमध्ये असलेले भारतातील सर्वात मोठे अवकाश केंद्र हे असे स्थान आहे ज्याने भारताला अभिमानास्पद असे परिश्रम घेतले आहेत. हे बांधकाम 15 ऑगस्ट 1959 रोजी झाले. ज्यांनी इस्रोची स्थापना केली, ज्यांना इस्रोचा जनक मानले जाते, ते विक्रम अंबालाल साराभाई आहेत. आजच्या काळात अंदाजे 17,000 लोक या अवकाश संशोधनात काम करत आहेत. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ते सर्व वैज्ञानिक आपल्या कुटुंबापासून दूर आहेत आणि त्यांनी आपले अमूल्य जीवन इस्रोला समर्पित केले आहे. आताची आपल्या भारतीयांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानाची गोष्ट घडली आणि ती म्हणजे इस्रोची अंतराळ भरारी. भारतानं अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकावला आहे. चांद्रयान 2च्या अंतिम टप्प्यात आलेलं अपयश चांद्रयान 3च्या माध्यमातून पुसून काढण्यात आलं आहे. चांद्रयानाचं लँडिंग यशस्वी होणारच असा ठाम विश्वास इस्रोने व्यक्त केला होता आणि तो खरा करून दाखवला व अंतराळात उत्तुंग भरारी. प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी राधिका पेंडसे, जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. विषय होता बदलती जीवनशैली आणि आरोग्य. आरोग्य या शब्दाची व्याख्या फारच व्यापक आहे. केवळ रोग नसणे म्हणजे आरोग्य असे नसून शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आत्मिक निरामयता म्हणजेच आरोग्य. आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासूनच आरोग्याला व ते टिकवण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरीरमाद्यम खलु धर्मसाधनम
म्हणजे निरोगी शरीर हे धर्मसाधनेचं माध्यम आहे. किंवा देही आरोग्य नांदते, भाग्य नाही त्या परते, हीच ती संकल्पना. प्रत्येक पिढीच्या जीवनशैलीत काळानुरूप बदल होत गेले आणि त्यानुसार आरोग्याचा दर्जाही बदलला. पूर्वीच्या काळी कृषीप्रधान संस्कृतीमुळे, स्वयंप्रधान गावगाड्याच्या रचनेमुळे आणि मर्यादित नागरीकरणामुळे संपूर्ण कुटुंब काबाड कष्ट करत होते. शुद्ध मोकळी हवा, निसर्गाचे सानिध्य होते. आयुष्याच्या आशा अपेक्षा मर्यादित होत्या. कारणापुरतेच मर्यादित स्थलांतर होत होते. पण हळूहळू उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी ही कल्पना मागे पडत गेली. नोकरीला, पांढरपेशाला महत्त्व आले. एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत गेली. गरज व चैन यातल्या सीमारेषा पुसट होत गेल्या. शारीरिक कष्टांना, अंग मेहनतीला प्रतिष्ठा कमी झाली. लोकसंख्येचा विस्फोट झाला. शहराकडे स्थलांतर वाढलं. अति व चुकीच्या आहारामुळं, हालचालीच्या अभावामुळं शरीरातील चरबीच्या पेशी वाढून पूर्वी 70 नंतर उद्भवणारे मधुमेह, संधिवात, रक्तदाब इत्यादी आजार 30-40तच दिसू लागले. सतत जंक फूड, इन्स्टंट फूड खाणे, बाहेरचे खाणे याचा दुष्परिणाम आरोग्यावर होऊ लागला. घरचं साधं व सकस ताजं अन्न खाण्याऐवजी सर्वांचा ओढा वारंवार बाहेरच्या तयार अन्नाकडे वाढू लागला. या पदार्थांमध्ये चवीसाठी अनेक घातक पदार्थ वापरले जातात. टिकाऊपणासाठी भयंकर अशा रसायनांचा वापर केला जाऊ लागला. या बाजारू पदार्थांसाठी वापरलेल्या तेलाचा दर्जा, बेकिंग पावडर, मीठ, साखर, मैदा यांचा अतिवापर याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. शेतीमध्ये कीटकनाशकांचा, तणनाशकांचा, रासायनिक खतांचा बेसुमार वापर होत आहे. आज आपण खात असलेली फळं, भाज्या, पीठं, धान्य सर्वच रासायनिक विषांनी युक्त आहेत. त्यामुळे अनेक असाध्य अशा आजारांना निमंत्रण मिळतं. सकाळच्या धावपळीमुळं अनेक जण सकाळी पोटभर न्याहारी करणं टाळतात. नुसती चहा, कॉफी, वडापाव याचं सेवन करतात. दिवसभर चहा, कॉफी, शीतपेय यावरच राहतात. त्यामुळे चिडचिडेपणा, नैराश्य, पित्ताचे व पचनसंस्थेचे विकार होतात. रात्री उशिरा घरी आल्यावर भरपेट जेवण करण्याची सवयही घातकच आहे. अनेक जण रात्री जागरण करून पार्ट्या करणे, टीव्ही बघणे, लॅपटॉप, कम्प्युटरवर उशिरापर्यंत जागून काम करणे असे दैनंदिन करतात. त्यामुळे झोपेचं व पचनसंस्थेचं चक्र बिघडतं. मानसिक आरोग्य व स्थैर्य यावर विपरीत परिणाम होतो. पूर्वी सर्वच लोक शाळा कॉलेजातील विद्यार्थी, नोकरदार कामाच्या ठिकाणी जाण्यास दैनंदिन व्यवहार यासाठी चालत जाणं, सायकल याचा वापर करायचे. आता सर्रास दुचाकी, चारचाकींचा वापर केला जातो. त्यामुळे शारीरिक हालचाली, व्यायाम अतिशय मर्यादित होत चालला आहेत. पेट्रोलच्या अतिवापरामुळं प्रचंड प्रदूषण वाढलं. त्यामुळे दमा, खोकला, त्वचाविकार वाढले. आज दिल्लीसारख्या शहरात हवेचा दर्जा अतिशय घसरला आहे. भांडी घासायला डिशवॉशर, धुणे धुवायला मशीन, केर काढायला मशीन यामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्या. बदलत्या जीवनशैलीत स्पर्धाही प्रचंड वाढली आहे. प्रत्येक वयोगट आजकाल तणावाच्या, स्पर्धेच्या हव्यासाच्या दुष्टचक्रात अडकला आहे. प्रत्येकालाच खूप पैसा, प्रतिष्ठा, उपभोग याचा लोभ वाटत आहे. सततची अस्थिर स्पर्धा, मौजमजेची इच्छा व या सर्वातून शेवटी पदरी पडणारे अनेक वेळचे अपयश व निराशा याचा परिणाम म्हणजे अनेक मनोकायिक आजार व विकार. ठेविले अनंते तैसेची राहावे ही समाधानाची वृत्ती आता जीवनशैलीत चेष्टेची ठरते. माणसाला कामानंतर शांतता, विश्रांती, विरंगुळा आवश्यक असतो. ताणतणावातून मुक्त होण्यासाठी वेळ आवश्यक असतो. वास्तविक पाहता बदलत्या जीवनशैलीत सुद्धा आरोग्य चांगलं राखणं हे बऱ्याचदा आपल्याच हातात असतं. निसर्गाशी सुसंगत जीवनशैली आपण ठेवू शकतो. भरपूर व्यायाम करणे, जास्तीत जास्त शारीरिक हालचाली करणे, 40 नंतर प्रत्येकानं वार्षिक आरोग्य तपासणी करून घेणं, सात्विक व पौष्टिक आहार घेणं हे काही उपाय आरोग्य संवर्धनासाठी आहेत. शेतीत सेंद्रिय खतांचा व कीटकनाशकाचा वापर केला पाहिजे. जीवघेणी स्पर्धा टाळली पाहिजे. मानसिक आरोग्याकडे वेळीच लक्ष दिलं पाहिजे. डॉक्टरांची व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे. स्वच्छता, सार्वजनिक शिस्त, गरिबांना मोफत व दर्जेदार आरोग्य सुविधा, व्यसनांना सामाजिक प्रतिष्ठा मिळणार नाही याची काळजी घेणं या सर्व गोष्टी तर आपल्याच हातात आहेत.
त्यामुळं बदलत्या जीवनशैलीतही आपण आरोग्य चांगलंच ठेवूया आणि म्हणूया